MS मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। रूपामाता मल्टीस्टेटने विश्वासार्हता निर्माण केली, आमदार अभिमन्यू पवार। MS मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी MB मणियार। रूपामाता उद्योग समूहाचे कुटुंब प्रमुख ॲडव्होकेट व्यंकटराव गुंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी रूपामाता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि सहकार क्षेत्रातील इतर उद्योगाच्या माध्यमातून अल्पावधीमध्ये विश्वासार्हता निर्माण केली आहे। पतसंस्था, दूध व्यवसाय, साखर उद्योग आणि सहकारी तत्वावरील शेतमाल तारण योजना या सर्वच संस्थेला आई समजून ऊस उत्पादक शेतकरी, दूध उत्पादक शेतकरी व ठेवीदार यांच्या विश्वासाला पात्र राहून सुरू असलेले कार्य कौतुकास पात्र ठरणारे आहे, असे प्रतिपादन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले। औसा येथील रूपामाता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या स्थलांतरित शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कुटुंब प्रमुख ॲड व्यंकटराव गुंड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, हभप बाबूराव पुजारी, संतोष मुक्ता, सुभाष जाधव, अविनाश पवार, बाजार समितीचे उपसभापती भीमाशंकर राचट्टे आदी मान्यवर उपस्थित होते। पुढे बोलताना आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की रूपामाता उद्योग समूहाने शेतकरी व ठेवीदारांच्या मनामध्ये विश्वासार्हता निर्माण केली आहे। अल्प कालावधीमध्ये ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र राहून उत्तम कार्य चालत असल्यामुळे रूपामाता उद्योग समूहाच्या भविष्यातील प्रगतीसाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी बोलताना दिले। प्रारंभी रूपामाता जोग समूहाचे संस्थापक ॲडव्होकेट व्यंकटराव गुंडे यांनी प्रास्ताविकातून रूपामाता उद्योग समूहाच्या प्रगतीची आणि वाटचालीची सविस्तर माहिती दिली। आईच्या निधनानंतर आपण चांगल्या कार्याच्या रूपाने आईची आठवण राहावी म्हणून स्थापन केलेल्या सर्वच उपक्रमाला ठेवीदार, सभासद व अधिकारी कर्मचारी वर्गाचे सहकार्य मिळत असल्यामुळे आपण हे करू शकलो, असे ॲडव्होकेट व्यंकटराव गुंड यांनी यावेळी सांगितले। मान्यवरांच्या हस्ते फीत कापून रूपामाता मल्टीस्टेटच्या स्थलांतरित शाखेचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमासाठी औसा, धाराशिव, तुळजापूर आणि लातूर तालुक्यातील अनेक गावचे सरपंच यांच्यासह ठेवीदार, व्यापारी व औसा शहरातील विविध नागरी व मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन, संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण जंगाले यांनी केले, तर आभार मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद खांडेकर यांनी मांडले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागीय व्यवस्थापक गोपाळ जंगाले, शाखा व्यवस्थापक किशोर जंगाले, दीपक ढोक यांनी विशेष परिश्रम घेतले। त्या रूपामाता मल्टीस्टेटचं औपचारिक उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि रूपामाता परिवाराला खूप खूप शुभेच्छाही देतो। वकील साहेबांच्या बोलण्यामधून त्यांच्या या आस्थापनेविषयीची असलेली आस्था एकूणच तुम्हाला दिसून आली असेल। आई गेल्यानंतर साक्षात आई ज्याला मानून ज्या आस्थापनेची सुरुवात केली, त्या माय लेकराचं नातं टिकवण्याचं काम आमचे वकील साहेब करतात, त्याचा मला मनस्वी आनंद आहे। एक शून्यातून विश्व निर्माण करणारं व्यक्तिमत्व, ज्याला अर्थकारण, समाजकारण, राजकारण सगळंच कळतं, असं बहुआयामी व्यक्तिमत्व। म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो, कारण अशी माणसं फार कमी असतात। शून्यातून विश्व निर्माण करणं सोपं नाही, आणि शून्यातून -शून्य अत्यंत गरिबीतून हा परिवार वर आलेला आहे। आणि संघर्ष करत 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 शिक्षण सुद्धा कसं कसं केलं त्यांनी सांगितलं, आणि चांगले निष्णात वकील म्हणून सुद्धा आहे, तज्ञ आहेत, कायदेतज्ञ आहेत, समाजकारणी आहेत, राजकारणी पण आहेत। आणि एखाद्याचं किती
भाव प्रेम असू शकतं आपल्या आत्ता प्रेमबद्दल. याचं उत्तम उदाहरण मी करून आदरणीय व्यंकटरावजीकडे पाहावं लागेल. कारण जे भाव त्यांनी प्रकट केले ते अतिशय हृदयस्पर्शी भाव. मी या आस्थापनेकडे आई म्हणून बघतो. हा भाव माझ्या आयुष्यात मध्ये माझ्या राजकीय जीवनामध्ये पहिल्यांदा कोणाकडून ऐकला. आणि हे खरं आहे, ते आज एक मोठं नाव आहे. मराठवाड्यामध्ये त्याचे कारखाने आहेत, दुग्ध व्यवसाय आहे, आता म्हणजे हे पतसंस्था पण आहे आणि मल्टीस्टेट पण आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणं किती अवघड आहे ते मला सांगायची काय गरज नाही. आणि बँकिंग प्लस राजकारण हे किती अवघड आहे हे तर मला चांगलं माहिती. कर्ज घ्यायचं किंवा वसूल करायचं ते किती अवघड आहे मी समजू शकतो. कारण कर्ज मागायला येणारा माणूस तुला किती त्रास होतो हे मला माहिती. आणि अशामध्ये तुला राजकीय जीवन त्यांचं चांगलं आहे. एक चारित्र्य संपन्न व्यक्ती म्हणून त्यांचा ख्याती संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे. म्हणून अशा व्यक्तीबद्दल मला नितांत मनातून आदर आहे. मी अशा व्यक्तीला खूप मानतो. प्रत्येक समाजकाराच्या प्रत्येक घटकाला स्पर्श करणारी व्यक्ती होता. मी त्यांचा पूर्ण पाहून आलो पैसा पाडवीचा कारखाना पाहिलाय. अजून ते शिक्षण क्षेत्रात पण आहेत, तेही राहिले ना. शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती आता ते करतील चांगल्या पद्धतीने. त्यालाही आमची शुभेच्छा आहे. आणि जिथं कुठं लागेल ते त्यांचा लहान भाऊ म्हणून पाठीमागे राहील. पण जिथं जिथं कुठं माझी गरज लागेल, जिथं कुठं काय लागेल. आता तर पंचायत ते पार्लमेंट आपणच आहोत. काय फ्रेंड नाही, पंचायत ते पार्लमेंट गल्लीपासून दिल्लीपासून सरकार आपलं आहे. डॉक्टर साहेब जे जे लागत ते देऊ तुमच्या गावाला, काय काळजी. त्यामुळे त्यांनी आता कारखानदारी व्यापली आहे, अर्थकारणामध्ये बँकिंग व्यापली आहे, धोर क्रांती पण केली आहे. जे सगळा स्पर्श केला. शिक्षण क्षेत्रावर त्यांनी भरारी घ्यावी, लागल ते करायला लागलेली पवार तयार आहे. हेही या निमित्ताने सुचवू इच्छितो. कारण विश्वासाचा पत्ता रूपा माता असं म्हटलं जातं. म्हणून रूपा माता म्हणजे त्याने बघा फोटो सुद्धा लावताना आई तुझा भवानीच्या बरोबरीनं आईला स्वतःच्या मधून दिले असे लेकर पाहिजे. आईला गुरु मानतो, आईला दैवत्व मानणार जो पुत्र असतो ना तो खरा पुत्र मानतो. आणि आई वडिलांचं नाव याच्याशिवाय जीवन सुरू होते त्याचं. तुमच्या सुरुवात आईच्या परस्पर्शाने किंवा आईच्या पाया पडूनच करणार आहे. त्याच्या मागे जी ताकद आहे ना ते आई वडिलांचा आशीर्वाद आहे म्हणून इकडे आले असं मी मानणारा कार्यकर्ता. म्हणून वकील साहेब तुम्हाला काही कधीच कमी पडणार नाही. कारण तुमचं वागणं स्वच्छ आहे, चारित्र्य स्वच्छ आहे, तुमची भूमिका स्पष्ट आहे. म्हणून आपल्या आवश्यकांना मी सांगू इच्छितो की रूपा मातावर 100% विश्वास ठेवावा. कुठंतरी कंगी काढून पैसे जाऊन पैसे ठेवा. तुमच्या पैशात धक्का लागणार नाही तुमची गॅरंटी नाही. आता इथं सगळी गोष्टी सगळं आपण पैसे व्हायला. त्याच्यामुळं सगळ्यांनाच आमच्या औषधामध्ये पैसा नाही आहे. त्यामुळे सगळ्या आवश्यकांना विनंती करेल की रूपा मातावर विश्वास ठेवा. रूपा माता तुमच्या विश्वासाला टाचणीच्या टोकामध्ये तुम्हाला देणार नाही याची गॅरंटी मी हवी घेतली. आपण तुम्हाला कारण व्यक्ती सापेक्ष व्यक्ती ते बघितलं की कळतं माणसाला. आपण एवढ्या अनुभवलं माणसाचं वागणं बोलणं सांगण्यावर कळतं कोण कसा आहे कोण कसा आहे. त्यामुळे अशी माणसं समाजकारणामध्ये राजकारणामध्ये टिकली पाहिजे. ज्याचा आर्थिक आणि शैक्षणिक पण बॅकग्राऊंड चांगला आहे. त्यामुळे अशा माणसांना आपण ताकद देण्याची आवश्यकता आहे. आपण सर्वजण ते द्याल अशी अपेक्षा या निमित्तानं मी खरोखरच मी करतो. त्यामुळं माझ्याही विजयामध्ये तरीमध्ये खालीचा वाटा नाही. माझ्या विजयामध्ये परिवाराचा खूप मोठा वाटा आहे. गावागावात सोय आहे, त्याच्यासाठी आमची सोय आहे. त्यामुळे गावागावात सोय आहे. आणि सोयीपेक्षा कामाला पडणारा माणूस कोण असतो जो आर्थिक हातभार लावतो.
त्यामुळं माझ्या आता लातूरला कुठेही मागे लागणार नाही आवश्यक अशी परिस्थिती आज आवश्यक तयार झाली. इथली अगदी DPDC सेंटरची बिल्डिंग आहे, तहसीलचं कार्यालय, इथं बस स्थानक आहे, डेपो, अगदी जी जुनी कवाची इमारत होती ती पाहून अगदी सुंदरसं अगदी बस स्थानक अगदी इथल्या सगळे रस्ते असतील, तालुक्यातले ग्रामीण भागातले रस्ते असतील आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रात नोंद घेण्यासारखं काय असेल या तालुक्याचं वैशिष्ट्य तर आपण आपली प्रगती आपला विकास कुठं थांबला होता त्यामुळे तर आपल्या रस्त्यामुळे थांबला होता. ग्रामीण भागातले शेतरस्ते की आपण आपली गावकी तू सोडत नाही रस्ता म्हणून मी सोडत नाही आणि ह्या भांडणातच आपला विकास थांबला होता. आपण चिकलतुडी आमचे आई वडील शेतात गेले, आपण बी आमच्या लहानपणी आम्ही गेलो शेतात, चिकलतुडी गेलो, जनावर राखली, हे सगळं केलं. पण आताची पोरं चिकलतुडीत जायची कुणाची मानसिकता नाही. आता त्याला मोटरसायकल शेतात जात असेल, त्याची चारचाकी शेतात जात असेल तरच शेतात जातात, त्याची शेताकडे कुणी फिरवणार नाही. ती केली सगळी. त्यामुळं क्षेत्रस्ते ही ग्रामीण भागाच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MS मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.